विचारू सुषमाताई जरांगेंना हायकोर्टाकडून आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे। तुमची प्रतिक्रिया? खरं तर आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे। त्या आंदोलनातली मागणी मान्य होणार की नाही हा नंतरचा भाग राहिला। ज्या पद्धतीने आता सत्ताधाऱ्यातले अनेक आमदार मनोज जरांगेंना लक्ष करत आहेत ते अत्यंत वाईट आहे। कारण तुम्ही आंदोलनच करायचं नाही हा पवित्रच मुळात चुकतोय। माननीय उच्च न्यायालयाने आता जो आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये जेव्हा सांगितलं जाते की मुंबईमध्ये गणेशोत्सव आहे तर तुम्ही वाशी किंवा नवी मुंबईत थांबा, तर मला प्रश्न पडतो की काय वाशी आणि नवी मुंबईमध्ये काय गणेशोत्सव नाही का? गणेशोत्सव मुंबईत आहे, नवी मुंबई वाशीमध्ये आहे, तो पुण्यात आहे आणि तो सर्वदूर महाराष्ट्रात आहे। त्यामुळे गणेशोत्सव हे कारण सांगणं पटत नाही। शिवाय ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांचे आमदार सांगतात की नाही ते देवेंद्रजींना टार्गेट करतात, अहो जया अंगी मोठेपण तया यातना कठीण। जर देवेंद्रजी मुख्यमंत्री पदावर असतील तर ते मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतील ना, तर त्यामुळे देवेंद्रजींना प्रश्न विचारणं फार स्वाभाविक आहे। पण ते प्रश्न विचारतात म्हणून त्यांना बोलूच जायचं नाही, ही भूमिका मात्र अत्यंत चुकीची आहे। जी सुषमाताई, भाजप नेत्यांकडून मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मनोज जरांगेंना जाऊन भेटले आणि कुठेतरी भाजपकडून किंवा सरकारकडून हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न होतच होता। मुख्यमंत्र्यांची जर खरंच इच्छा असेल तर माझं प्रामाणिकपणे जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी हे सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये जो सध्या कोल्ड वॉर चालू आहे त्या कोल्ड वॉरचा पट्टा मराठ्यांना बसू नये। कारण वाशीमध्ये जेव्हा मागच्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी जे वचन दिलेलं होतं, कदाचित एकनाथ शिंदेंना ते क्रेडिट मिळू नये किंवा एकनाथ शिंदेंवर कुरघोडी करायची म्हणून देवेंद्रजी नाही म्हणत आहेत का? तर त्या दोघांचं शीतयुद्ध काय चालायचं ते चालावं, पण त्यामुळे सर्वसामान्य मराठ्यांना त्याचा अजिबात त्रास होऊ नये। आणि भाजपची खरंच इच्छाशक्ती असेल तर मनोज जरांगे यांच्यावर टीका करण्यापेक्षा भाजपकडे आता स्पष्ट बहुमत आहे। एखादं तुम्हाला विधेयक पारित करायचं असेल तर सोपी गोष्ट आहे, विधिमंडळामध्ये त्या संबंधाने प्रस्ताव पारित करून घ्या आणि तो प्रस्ताव तुम्ही संसदेत पाठवा। संसदेत तुमच्याकडे क्लिअर कट 2/3 मेजॉरिटी आहे। जी सुषमाताई, धन्यवाद तुम्ही या संदर्भात आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। तर मनोज जरांगेंच्या आझाद मैदान या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाला हायकोर्टानं परवानगी नाकारलेली आहे, मात्र नवी मुंबईत आंदोलन करण्याला मुभा देण्यात आलेली आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आल्याचं कळतंय आणि या संदर्भात संवाद साधण्यासाठी आमच्यासोबत भाजपचे प्रसाद लाड जोडले गेले आहे। प्रसाद लाडजी, मनोज जरांगे यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, तुमची प्रतिक्रिया?